नमस्कार. आज आपण पान नंबर 95, 96 आणि 97 वरचे जे काही सॉल्युबल एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल जे आहे आधी इंग्लिशमध्ये सांगतो, मग आपण ते मराठीत घेऊयात. पहा, नीट लक्ष द्या. गणित सोपी आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. इन्कम बरोबर एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग, उत्पन्न बरोबर खर्च आणि बचत, हे डोक्याला असू द्या. आता बघा, शामराव इन्कम इन 2015 and 16 आफ्टर पेइंग ऑल टॅक्सेस इज रुपीज 6,40,000. इन्कम आहे ज्याला एका वर्षाचं इन्कम आहे, ज्याला वार्षिक उत्पन्न असं म्हटलं जातं मराठीत, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इयरली इन्कम, किंवा ज्याला आपण अॅन्युअल इन्कम म्हणतात. त्याला वर्षाचं जे उत्पन्न आहे दॅट इज कॉल्ड अॅन्युअल इन्कम. $6,40,000 वार्षिक उत्पन्न. ओके, पहा परत वाचतो बघा. शामराव इन्कम इन 2015-16 आफ्टर पेइंग ऑल टॅक्सेस इज रुपीज 6,40,000. पान नंबर 95 सेमी नॉन सेमी दोघांनी पण बघायचंय. म्हणजे मराठीमध्ये बघा, शामरावांचे 15-16 या सर्व 2015 व 16 या वर्षाचे सर्व प्रकारचे कर भरून वार्षिक उत्पन्न 6,40,000 आहे. ही पेज रुपीज, बघा बरं का, ही पेज म्हणजे भरणे, ₹2,000 पर मंथ, प्रत्येक महिन्याला 2,000 फॉर इन्शुरन्स. म्हणजे इन्शुरन्स प्रत्येक महिन्याला 2,000 वर्षाचं करतोय तो. अँड 20% 20% ऑफ हिज अॅन्युअल इन्कम, म्हणजे ह्या इन्कमच्या 20% काय करतो तो, इन टू द प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड बरोबर याचे 20%. ही पुट असाइड ₹500, तो बाजूला ठेवतो ₹500 पर मंथ फॉर इमर्जन्सीज. अचानक लागणाऱ्या पैशासाठी तो दर महिन्याला ₹500 बाजूला ठेवतो. हाऊ मच मनी डज ही सेव्ह, डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. तर त्याला हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग, तर वर्षामध्ये खर्चासाठी त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील. खर्च विचारले, खर्च एक्सपेंडिचर विचारले. मग इथे तुम्हाला आधी बचत करतो नाही, ती बचत करावं लागेल. उत्पन्न आहे हे इकडे वजा होईल आणि मग उत्तर येईल. बघा, आधी आपण मराठीमध्ये सांगतो परत एकदा. ते दर महिन्याचा विमा, महिना विमा ₹2,000 हप्ता भरतात. दर महिन्याला 2,000, मग वर्षाचं काढावं लागेल, त्याला 12ने गुणावं लागेल. वार्षिक उत्पन्नाच्या 20% भाग, ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे याच्या 20% तो काय करतो, भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करतात. म्हणजे याला तुम्हाला 20% गुणावं लागेल. अल्पकालीन खर्चासाठी, अचानक खर्च, त्यासाठी ₹500 ते महिन्याला बाजूला ठेवतात. महिन्याला त्याला पण परत 12ने गुणावं लागेल. आणि मग दर वर्षासाठी खर्चासाठी किती पैसे शिल्लक ठेवतात. बघा आता पहिल्यांदा काय करतात ते मंथ फॉर काय 2,000 पर मंथ फॉर इन्शुरन्स. प्रीमियम म्हणजे हप्ता म्हणायचा त्याला. विमा रक्कम 12 गुणिले 2,000, प्रत्येक महिन्यात 2,000, म्हणून 30 असे 12 गुणे 24,000. ओके, हे झालं पहिली बचत बरं का. दुसरी आता काय करताय, 20% ऑफ हिज अॅन्युअल इन्कम टू हिज प्रॉव्हिडंट फंड. 20% रक्कम वार्षिक उत्पन्नाच्या 20% भविष्य निर्वाह निधी म्हणून बाजूला ठेवतात. भविष्य निर्वाह निधी प्रॉव्हिडंट फंड. किती आहे, 20%, म्हणजे 6,40,000. 20% म्हणजे 20/100. बघा, 3 शून्य असे 2 चौक 8 2 सक 12, 1,28,000 झालं. तिसरं इमर्जन्सीज, बरोबर आहे का, हे झालं भविष्य निर्वाह निधी प्रॉव्हिडंट फंड. तिसरं आहे इमर्जन्सी, म्हणजे आपत्कालीन खर्च. आपत्कालीन खर्चासाठी
500 रुपये, पण दर महिन्याला आहे म्हणून 212 7 रुपये, 6,000 रुपये. चौथा, आता एकूण खर्च, बरोबर आहे का, ज्याला आपण काय म्हणू, टोटल एक्सपेंडिचर. टोटल एक्सपेंडिचर एकूण खर्च, हे सगळ्यांची बेरीज करायची. 24,000 अधिक 1,28,000 आणि अधिक 6,000. बघा 24,000, 1,28,000 आणि 6,000. 6 4 10 18 4 1 5, 1,58,000. दॅट इज द टोटल एकूण खर्च. कॉमन सेन्स आहे ना. त्याने काय केलं, विम्यासाठी रक्कम काढली, म्हणजे इन्शुरन्स दर महिन्याला एवढा भरला, प्रॉव्हिडंट फंडसाठी एवढी रक्कम काढली, भविष्य निधी, त्यानंतर इमर्जन्सी म्हणजे अचानक आपत्कालीन खर्चासाठी 500 रुपये दर महिन्याला, म्हणजे 6,000 रुपये बाजूला ठेवले. एकूण खर्च, टोटल एक्सपेंडिचर वार्षिक काय होईल, ठिकाणची बेरीज 1,58,000, 1,58,000. आता हा झाला त्याचा एकूण खर्च. आता हे सूत्र आता जवळ बघा, आपल्याला करायचंय एवढे पैसे त्यांनी बाजूला ठेवले पगारात, म्हणजे थोडक्यात बचत झाली. आता टोटल एक्सपेंडिचर नाही म्हणलं आपण एकूण खर्च, तरी ती काय झाली, बचत झाली. बचत येते का लक्षात, ही त्यांनी बाजूला ठेवले. आता मला सांगा ना, विमा रक्कम बचत आहे, भविष्य निर्वाह आयुष्यासाठी बचत केली, आपत्कालीन खर्च म्हणजे बचतच झाली. ही बचत झाली, एकूण बचत म्हणून टोटल एक्सपेंडिचर म्हणण्याऐवजी टोटल सेव्हिंग म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, टोटल सेव्हिंग. मग सेव्हिंग माहिती झाली, बचत, एकूण खर्च, बरोबर आहे. आणि इन्कम तुम्हाला माहिती आहे 6,40,000. हे दोन्ही किती मारले मी तुम्हाला. एक्सपेंडिचर त्याचा त्यांनी विचारलं बघा, हाऊ मच मनी डज ही हॅव टू फॉर इयरली स्पेंडिंग, वार्षिक खर्चासाठी, म्हणजे वर्षामध्ये खर्चासाठी त्याच्याकडे किती रक्कम उरते, म्हणजे वर्षभरासाठी उरणारी रक्कम. सॉरी, आता खर्च करण्यासाठी ती रक्कम, एवढी रक्कम केली असं करू आपण गृहीत धरू, थोडस जम्पलिंग झालं बघा. ही जी रक्कम आहे, ही रक्कम तुम्ही असं थोड्या वेळा गृहीत धरा, ही खर्च केली. आता शिल्लक किती राहिले, की जे त्याला आता वर्षभरासाठी पुरतील, तर मग तुम्हाला बचत काढावं लागेल. ऍक्च्युली ही पण बचतच आहे, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात ही रक्कम तुम्हाला याची तुम्हाला दाखवावं लागेल. मग लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल, खर्चासाठी उरणारी रक्कम, खर्चासाठी उरणारी रक्कम, बरोबर. $6,40,000 वजा 1,58,000 ही वजा करा, दॅट इज द आन्सर. आणि इंग्लिश मध्ये काय लिहिणार, इयरली स्पेंडिंग. इयरली स्पेंडिंग म्हणा आणि दोघांची सबट्रॅक्शन करा. 6,40,000, 1,58,000, 0 0 0, 10 - 10, 8 5, 40,000, सॉरी 4,80,000, 4,82,000. आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊयात. पहिलं गणित बघा, 5 नंबर 95 अतिशय सोपं सुटसुटीत होतं. आता सूत्र लक्षात ठेवा. हा दुसरा प्रश्न मराठीमध्ये वाचतो बघा. मिस्टर शहा इन्व्हेस्टेड ₹3,20,000. इन्व्हेस्टेड म्हणजे बचत. 3,20,000 इन अ बँक ॲट 10% कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट बघा, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असा आहे बघा, A = P ब्रॅकेट 1 + R/100. आणि त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर A - P. बघा पहिलीच ओळीचा अर्थ घेतो. शाह यांनी 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. पुढे आहे बघा, पुढे आफ्टर 2 इयर कुठेतरी आहे, म्हणजे 2 वर्षाकरता गुंतवलेले आहेत चक्रवाढ व्याजाने. 2 वर्ष
म्हणजे n बरोबर 2 वर्षे. त्यानंतर p बरोबर किती रुपये गुंतवले 3,20,000 3,20,000. त्यानंतर r किती टक्के झाला 10%. r म्हणजे 10 आहे बघा. सूत्रात किमती भरा. a बरोबर 3,20,000 1 अधिक 10/100. सूत्र आहे बघा हे. p ची किंमत 3,000 1 अधिक r ची किंमत 10 भागिले 100 आणि n ची किंमत किती 2. 0 0 गेला 1 अधिक 1/10 होईल. फक्त 0 कॅन्सल केला. ही बेरीज शिकवली तुम्हाला 8वीला 9वीला खाली 10 8वीला 10 1 10 खाली 10 आणि वर 10 अधिक 1 11. हे 11/10 होईल. हा कंसाचा स्क्वेअर वर्ग आहे. स्क्वेअर आहे. राईट डाउन 2 टाइम्स 2 झाल्या 1 1 1 1 3200 गुणिले 121 हे 2 शून्य असेल. 121 ला 32 ने गुणा 2 1 2 2 2 4 2 1 2 3 1 3 3 7 3 1 3 2 7 8 3800 रुपये. हा झाला ए. बरोबर आहे का. आता कंपाऊंड इंटरेस्ट a मायनस p ए किती 3 ला ए किती 38 72 0 वजा 3,20,000. चक्रवाढ व्याज हे म्हणजे चक्रवाढ व्याज. सीआय म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज किती आलं 67,200 आलं बघा. थोडस घाईत काढलं मी. काय केलं मला त्यांनी परत सांगतो पहिली ओळ. शहाने काय केलं इन्व्हेस्टेड 3,20,000 जे पैसे इन्व्हेस्ट केले जातात त्याला पी म्हणतात. 10% तो आर झाला आणि फॉर 2 इयर्स सो एन. सूत्रात किती भरल्या 0 0 गेला 11/10 वर्ग 11/10 11/10 2 0 कट झाले. 3200 गुणिले 121 38 3,27,200 हे झाली रास ज्याला आपण अमाऊंट म्हणतो. आणि मग चक्रवाढ व्याज बरोबर a मायनस पी ए वजा पी कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू a मायनस पी. ए ची किंमत आली एवढी आणि पी दिलेला आहे आपल्याला 32,000 वजा केली. हे आलं चक्रवाढ व्याज. म्हणजे मराठीमध्ये चक्रवाढ व्याज आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. पण आपल्याला त्यांनी विचारलेले हाऊ मच डीड ही गेन म्हणजे त्याला तो नफा किती झालाय त्याचं गेन काढायचं फायदा काढायचा आहे. शेवटी आहे बघा त्याची कोणती गुंतवणूक जास्त फायद्याची मग त्याला आपण नफा म्हणूयात गेन. पर्सेंटेज ऑफ गेन पर्सेंट म्हणा किंवा प्रॉफिट पर्सेंट म्हणा. इंग्लिशमध्ये गेन पर्सेंट किंवा शेकडा फायदा. शेकडा फायदा बरोबर जे पैसे मिळाले त्याला 100 ने गुणा. हा त्याचा चक्रवाढ व्याजाने त्याला एवढे पैसे मिळाले. हा नफा झाला. चक्रवाढ व्याज म्हणजे त्याला व्याज मिळाले म्हणजे दॅट इज द प्रॉफिट. हा फायदा आहे त्याचा. इंटरेस्ट जे नाही कंपाऊंड इंटरेस्ट त्याचा फायदा आहे. हा फायदा गुणिले 100 भागिले त्याने किती पैसे गुंतवले 32 3,20,000. 1 2 0 गेले हे 2 0 पण गेले. 672 ला 32 ने भागलं 2 ने भागायला आपण 2 1 बेसक 12 2 6 2 6 बेसक 12 2 8 16 2 1 2 बेसक 12 2 8 16 2 4 8 2 8 16 2 4 8 2 2 4 2 4 8 2 2 4. हा भागाकार तुम्ही करायचा आहे. कसं तुम्ही करायचं स्वतः. 672 ला 32 ने भागा आणि 21% येते का बघा. नसेल तर आपण कुठेतरी चुकतोय असं समजा. हा शहाने जे पैसे गुंतवले कशामध्ये चक्रवाढ व्याजाने बँकेत जे पैसे ठेवले चक्रवाढ व्याजाने 3,20,000 त्याचे त्याला 21% फायदा झाला 21% नफा झाला.
शेकडा फायदा किंवा गेन पर्सेंट. आता पुढे वाचतो बघा. ही रिसिव्ड सॉरी नीट पहा. ही ऑल्सो इन्व्हेस्टेड ₹2,40,000. तो 2,40,000 गुंतवतो इन म्युच्युअल फंड. इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. त्यांनी ₹2,40,000 करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. म्युच्युअल फंड गुंतवणूक. इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. किती गुंतवले? 2,40,000. ओके. ॲट मार्केट रेट ही गॉट ₹3,05,000. बाजार भावाप्रमाणे आफ्टर 2 इयर 2 वर्षांनी त्याला ₹3,05,000 मिळाले. 3,05,000 म्हणजे त्याला फायदा किती झाला? एवढे गुंतवले आणि मिळाले 3,05,000. 3,05,000 मिळाले पण एवढे गुंतवले होते. दोघांची वजाबाकी केली की त्याला तुम्हाला काय मिळेल? प्रॉफिट मिळेल. प्रॉफिट बरोबर फायदा किंवा नफा. 3,05,000 वजा 2,40,000 वजाबाकी करा. ₹65,000 त्याला फायदा झाला. किती फायदा झाला बघा ना. शेअर्स मध्ये म्युच्युअल फंडामध्ये 2,40,000 गुंतवले, मिळाले 3,05,000. ही इन्व्हेस्टेड 2,40,000 आणि रिसीव्ह 3,05,000 आफ्टर 2 years. So subtraction of the 2 it is a profit. Is that clear? तो नफा झाला त्याचा. बरोबर नफा मिळाला. मग असाच गेन पर्सेंट शेकडा नफा. शेकडा नफा म्हणा किंवा फायदा म्हणा काय होईल? 65,000 गुणिले 100. जो फायदा झाला तर 100 म्हणायचं. किती पैसे गुंतवले होते? हाऊ मेनी इन्व्हेस्टेड? 2,40,000. 1 2 1 2 3 3 नाही सॉरी 2,000 6,50,000 भागिले 24 बेत्रिक 6 बेत्रिक 4 बेपंचे 10 325 भागिले 12 भाग झाला नाही. 325 ला 12 भागा 12 1 12 12 दोन्ही 24 होईल बघा. 24 आणि 8 32 22 7 84 12 0 0 12 8 96 12 36 म्हणजे 27.08%. दॅट इज द आन्सर. 27.08%. हा काय झाला? शेकडा नफा झाला. म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये ही हिज गेन पर्सेंटेज 27.08 आणि इन द बँक हिज गेन पर्सेंटेज 21%. म्युच्युअल फंडात त्याचा फायदा 27.08% आणि बँकेमध्ये त्याला 21% फायदा मिळतो. कोणता फायदा जास्त आहे? 27.08. मग तुम्हाला जे प्रश्न विचारलाय which of his investment was more profitable? So investment in mutual fund is more profitable. म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. शॉर्टकट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मला असं वाटतं गणित तुम्हाला समजलं असेल. एवढंच फक्त थोडंसं मागं झालेलं आहे आपल्याला आठवलं प्रकरण म्हणून थोडंसं फास्टली घेतलं आणि मग पुढचं सोपं आहे. प्रत्येकाचं गेन पर्सेंट शेकडा फायदा काढायचा लक्षात ठेवायचं. फायद्याला जो फायदा झालाय जो काही इंटरेस्ट आलाय त्याला 100 म्हणायचं. गुंतवलेले पैसे फायदा प्रॉफिट गुणिले 100 भागिले जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले गुंतवले तेवढे पैसे घ्यायचे. आता तिसरं गणित पहा. तेवढे गणित घेऊया आपण. तिसऱ्या गणितामध्ये इंग्लिशमध्ये वाचतो पहा. हा काय एक्झाम्पल बघा. मिस्टर शेख इन्व्हेस्टेड ₹4 lakh इन अ ग्लास इंडस्ट्री. 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ते इन्व्हेस्ट करतात कशामध्ये? ग्लास इंडस्ट्रीमध्ये. मराठीमध्ये पण वाचतो बघा. करीमभाई यांनी आपल्या इंग्लिशमध्ये मिस्टर शेख म्हटले आणि मराठीमध्ये करीमभाई म्हटले. करीमभाई यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली. इन्व्हेस्ट टोटल इन्व्हेस्टमेंट. आफ्टर 2 years ही रिसिव्ड 2 वर्षांनी म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती आहे?
काय सांगितलं किती 4 लाख बचत किंवा गुंतवणूक म्हणून द्या गुंतवणूक जाऊ झालं तिलाच बचत पण म्हणतो आपण कारण बचतच गुंतवणूक केली जाते ना. पुढे आफ्टर 2 years 2 वर्षांनी ही रिसिव्ड ₹5,20,000 फ्रॉम द इंडस्ट्री. 2 वर्षाखेर त्यांना त्या व्यवसायातून ₹5,20,000 मिळाले. एकूण उत्पन्न किती झालं 5,20,000. मग मला सांगा एवढे गुंतवले आणि 5,20,000 मिळाले मग प्रॉफिट बरोबर काय होईल. प्रॉफिट म्हणजे नफा 5,20,000 5,20,000 मायनस 4 लाख म्हणजे 1,20,000 रुपीज हा झाला नफा. एवढी ताकद चालते ना आपली एवढं तर लक्ष देता येईल आपला प्रॉफिट कसं काय झाला बरोबर आहे. पुढे वाचा गुंतवणुकीची रक्कम गुंतवणूक केलेली रक्कम वगळून ही सोडून द्यायची वगळून मिळालेला नफा म्हणजे हा जो प्रॉफिट आहे त्यांनी 3/2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव आणि शेअर्स मध्ये गुंतवला. 3/2 ही मुदत ठेव आणि हे शेअर्स याचे 5 भाग केले. 3/2 5 भाग त्यातले 3 भाग मुदत ठेव 3 भाग शेअर्स मध्ये गुंतवले असं त्याचा अर्थ. पुटिंग असाइड द ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट ही दॅट इज द ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट बाजूला ठेवा. ही इन्व्हेस्टेड हिज गेन इज प्रॉफिट ही प्रॉफिट इन अ फिक्स्ड डिपॉझिट अँड शेअर्स. फिक्स्ड डिपॉझिट हे फिक्स्ड डिपॉझिट आणि शेअर्स इन द रेशियो 3:2 म्हणजे 3/2 5 भाग केले. 3 भाग फिक्स्ड डिपॉझिट 3 भाग 2 भाग शेअर्स मध्ये गुंतवले. ओके मी तर असं म्हणतो बघा लेट कॉमन मल्टिपल बी एक्स त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो कॉमन मल्टिपल सामायिक गुणक एक्स मानू बरोबर आहे. गुणक कसे वापरतात का मल्टिपलला आपण काय वापरायचं आठवा बरं जरा सेमी वाल्यांना सांगता येते का बघा. मग हा जो गुणोत्तर आहे 3:2 याला 3 लावा म्हणजे हा 3x होईल हा 2x होईल. हे कशामध्ये इन्व्हेस्ट केले मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. गेन इन्व्हेस्ट मुदत ठेव मध्ये गुंतवणूक याला आपण समानपट शब्द वापरायचा आठवतं का. समानपट एक्स मान मुदत ठेव मध्ये गुंतवणूक इंग्लिश मध्ये इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स बरोबर. बघा 3/2 3 भाग मुदत ठेव मध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट 2 भाग शेअर्स मध्ये 2x. आता 3x + 2x किती पैसे गुंतवले 1,20,000 हे बाजूला ठेवायला सांगितलं त्यांनी. मग एकूण रक्कम इतकी आहे म्हणून 3x + 2x बरोबर 1,20,000. 5x is equal to 1,20,000. x is equal to 1,20,000 upon 5 म्हणजे x is equal to 5 2 10 5 चौक 20 आणि 3 शून्य तसेच हा आला x बरोबर. यावर तुम्ही प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट काढू शकता. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव गुंतवणूक 3x 3 × 24,000 3 शून्य असेल 24 व 3 ने गुणा 3 चौक 12 ते 24 ते 72 असते बघा. आणि इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स मध्ये गुंतवणूक 2x 2 × 24,000 बघा प्रत्येकाची गुंतवणूक काढली.
हा जो नफा होता हा इन्व्हेस्ट केलेला आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने केलेला आहे. तुम्हाला काय विचारलं बघा, हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्टेड ओरिजिनली इन ईच ऑफ द स्कीम. प्रत्येकामध्ये किती पैसे गुंतवले, तर एक आहे 70,000 and 48,000. दॅट इज द आन्सर. म्हणजे त्यांनी मराठीत विचारले बघा, प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली, तर प्रत्येक बाबीची रक्कम या ठिकाणी आलेली आहे. आता या ठिकाणी आपण थांबू. एक गणित राहिलं होतं ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.